दत्ता बहिरट अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले। दत्ता बहिरट काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत। उमेदवारीच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझे पुण्यातले सहकारी रोहन कदम। रोहन, या भेटीमागे नेमकी काय कारण आहेत? रोहन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? रोहन कदम यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊ, पण दत्ता बहिरट हे काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत, पुण्यातल्या राजकीय वर्तुळातलं ओळखीचं नाव आहे हे, आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे अर्थात अनेक चर्चा, आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून दत्ता बहिरट हे निवडणूक लढण्याची शक्यता आहे का या संदर्भातली चर्चा सुरू आहे। त्यांना अजित पवार यांच्याकडनं उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर ही भेट होत असल्यामुळे अनेक चर्चा आहेत। पुन्हा एकदा जाऊयात माझे सहकारी रोहन कदम यांच्याकडे, पुण्याहून आपल्या सोबत आहेत। रोहन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। बरं रोहन, या भेटीमागची काय नेमकी कारणं सांगितली जात आहेत? उमेदवारी की अन्य काही? खरं तर पुण्यामध्ये अजित पवार गेल्या 2 दिवसापासून ठाण मानून बसलेले आहेत। पुणे महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक अजित पवारांसाठी आहे। केवळ दत्ता बहिरटच नाही तर इतर देखील नेते सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये भेटायला येतात, परंतु काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट राहिलेले आहेत। शिवाजीनगर भागामध्ये मोठं वलय जे आहे ते दत्ता बहिरट यांनी मागील काही दिवसांपासून तयार केलेलं आहे, आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याच्या अगोदरच दत्ता बहिरट हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत की काय अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या, आणि आता स्वतः दत्ता बहिरटच अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे। सध्या दोघांमध्ये बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू आहे। नेमकं दत्ता बहिरट काँग्रेसमधून लढण्याचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांकडे आले आहेत का, काँग्रेस सोबत लढण्याचा प्रस्ताव घेऊन आले आहेत का, किंवा दत्ता बहिरट यांना खरंच पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करायचा आहे? कारण का आज सकाळपासून अशा चर्चा देखील सुरू आहेत की अजित पवार चाचपणी करतायत, काँग्रेस सोबत देखील पुणे महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते अजित पवार लढू शकतात अशी चर्चा जी आहे ती सकाळपासून रंगलेली आहे। आणि त्यातच दत्ता बहिरट हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी पुण्यामध्ये एक नेते मानले जातात, आणि दत्ता बहिरट स्वतः अजित पवारांना आता भेटायला आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकी दोघांमध्ये काय चर्चा होतीये, दत्ता बहिरट स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिथून निवडणूक लढवत आहेत की इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या अजित पवारांसोबत बोलण्यासाठी दत्ता बहिरट अजित पवारांच्या भेटीला आले आहेत, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ते माजी नगरसेवक काँग्रेसचे म्हणून आलेले आहेत की राष्ट्रवादीकडनं काही अपेक्षा आहे म्हणून आलेले आहेत? कारण पुण्यामध्ये इतरही राजकीय घडामोडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच घडतात, त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते। रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।